सोल्युशनमध्ये मी विनोद पवार आपलं सर्व शेतकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आपण बऱ्याचशा ऊसाच्या व्हरायट्या बघत असतो। आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या व्हरायट्याचा व्हिडिओ आपण टाकत असतो नेहमी, आणि यासाठी शेतकऱ्यांना एक आता ऊसाची लागवड इथून पुढे सुरू होते, तर बरेचसे शेतकरी जे आहेत तर नवनवीन व्हरायट्या लावू इच्छितात, आणि त्यामुळे काय होतं की ऊसाचं आपल्याला ॲव्हरेज कळतं, त्याचबरोबर कुठली व्हरायटी चांगली आहे किंवा कुठली व्हरायटी आपल्याला पैसे देऊन जाईल अशी व्हरायटी, आणि कमी खर्चामध्ये चांगला डेव्हलपमेंट, कमी दिवसामध्ये चांगली मॅच्युरिटी येणारी जी व्हरायटी आहे, भरपूर असे वाण सध्या विकसित झालेले। पण एक जी व्हरायटी आहे तर मी ती कायम शेतकऱ्यांना सांगत असतो, ती म्हणजे 3102। शेतकरी मित्रांनो, 3102 जी व्हरायटी आहे तर या व्हरायटीचं जे मेन कारण जे आहे लागवडीचं, आमचा जो छत्रपती संभाजीनगर जिल्हा आहे, या जिल्ह्यामध्ये 3102 ऊस व्हरायटीची लागवड ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असते। तर लागवड करत असताना या व्हरायटीची लोक ऑप्शन याच्यामुळे ठेवत असतात, कारण का की ही जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी रसवंती आणि गुऱ्हाळ या दोनसाठी एकदम प्रचंड फेमस आहे। आणि रसवंतीसाठी जर म्हटलं तर ही व्हरायटीचं एक कंडिशन अशी आहे शेतकरी मित्रांनो, की आपण जेव्हा ही व्हरायटी प्रत्येक शेतकरी जेव्हा बरेचसे शेतकरी ऊस लागवड करतात, आणि ऊस लागवड करताना रसवंतीला काही मोजक्या व्हरायट्या चालतात। आता ह्या व्हरायटीचं असं आहे की ही व्हरायटी तुम्ही जेव्हा तोडून एखाद्या व्यापाऱ्याने नेली, 8 दिवसापर्यंत रसवंतीवर ठेवली, 8 दिवसापर्यंतही गाळप जर केली त्या व्हरायटीचा जो रस आहे तर खराब होत नाही, आणि त्याचा जो क्वालिटी आहे त्या रसाची एकदम जशीच्या तशी राहते। रसाचा कलर आहे तो काळा पडत नाही, रस हा पांढराचा असतो, आणि त्याचं फर्मेंटेशन होत नाही। फर्मेंटेशन न झाल्यामुळे केमिकल रिॲक्शन होत नाही, केमिकल रिॲक्शन न झाल्यामुळे ऊसाची क्वालिटीमध्ये काही बदल होत नाही, आणि रसामध्ये त्याच्या क्वालिटीत बदल होत नाही। चवीला त्याचा जो आहे तर गोडावा हा खूप चांगला असतो, आणि त्यानंतर रस जो आहे काढत असताना त्याच्यावरती दुधासारखा फेस आपल्याला येतो, पांढरा शुभ्र आपल्याला असा या व्हरायटीचा रस बघायला मिळतो। तर बरेचसे जे आहेत तर आमच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून फुलंब्री तालुक्यामधून बराचसा हा जो ऊस आहे तर हा बाहेर राज्यामध्ये रसवंतीसाठी खूप फेमस आहे आणि जातो, त्याचे रेटही शेतकऱ्यांना चांगले मिळतात। आता आमच्याकडे जर बघायला झालं तर 5,500 ते 6,000 जानेवारीपासून या ऊसाची रेट चालू होऊन जातात, आणि यामध्ये बरेचसे बाहेर राज्यातले व्यापारी जे आहेत, पंजाबमधील लुधियाना, त्यानंतर राजस्थान, त्यानंतर गुजरात यासारख्या राज्यामध्ये हा व्हरायटी जाते। आणि गेल्या वर्षी जे आहे तर आमच्या तालुक्यामधून दुबई यासारख्या ठिकाणी ही जी व्हरायटी आहे तर ही रसवंतीसाठी गेली। शेतकरी मित्रांनो, सांगायचं पर्पज एकच आहे की आम्हाला ह्या व्हरायटीचा रसवंतीसाठी खूप रेट मिळतो। जानेवारीपर्यंत ऊसाचे कारखानदारीची तोड चालते, जानेवारीनंतर बरेचसे शेतकरी ऊस थांबून देतात, आणि थांबून देत असताना बरेचसे शेतकरी जे आहेत तर रसवंतीवरती या व्हरायटीला म्हणजे चांगला पैसा करतात। आता रसवंतीसाठी सगळं ही व्हरायटी चालत नाही, जे मोजके सिलेक्टेड प्लॉट असतात, म्हणजे कसे की जे प्लॉट सुरूची लागवड आहे, त्यानंतर प्लॉट पडलेला नाही, प्लॉट सरळ उभार आहे, आणि आता हे जे बघताय तुम्ही हा जो माल सारखे जर असे टिपर जर असले तर असे टिपर असले तर याचे चांगले म्हणजे 12-12 फुटापर्यंत आणि एक सारखे टिपर त्याच्यामध्ये, तर त्याचं आपल्याला ते रसवंतीवाल्याला चांगली पसंती देतात। त्याचबरोबर खोडवा रसवंतीसाठी बरेचसे व्यापारी घेत नाही, सुरूचा प्लॉट हा रसवंतीसाठी व्हॅलिड असतो। शेतकरी मित्रांनो, गेल्या वर्षी 7,000 रुपये हायेस्ट रेट ह्या व्हरायटीला दुबईसाठी हा गेला होता, तर 7,000 प्रति क्विंटल असा बाजारभाव आपल्याला या व्हरायटीचा मिळाला होता। त्याच अनुषंगाने बऱ्याचशा शेतकऱ्यांनी जे आहे शेतकरी मित्रांनो, ही जी व्हरायटी आहे तर ही व्हरायटी रसवंतीसाठी लावतात। पुणे साईड असेल, सातारा साईड असेल, या पुण्या साईडला गेल्या वर्षी बराचसा ऊस मी बेण्यासाठी दिला होता। ही जी व्हरायटी आहे, बरेच शेतकरी म्हणतात की त्याचा फुटवा कमी पडतो, याचं वजन कमी येतं। शेतकरी मित्रांनो, हे शेतकऱ्यावर अवलंबून असतं, शेतकऱ्याच्या एकूण नियोजनावरती अवलंबून असतं। ही व्हरायटी जर चांगली काढायची असेल तर आपल्याला 12 महिन्याच्या टायमिंगवरती तुटली पाहिजेत। 12 महिन्याच्या नंतर जर आपण ही व्हरायटी तोडायचा प्रयत्न जर केला तर आपल्याला या व्हरायटीमध्ये वजनामध्ये फटका पडतो। त्यानंतर आपल्याला ही जी व्हरायटी आहे तर या व्हरायटीमधील बेणे निवड करत असताना आपल्याला एक 10 महिन्याच्या आजचं बेणं लागवडीसाठी असलं पाहिजे, जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला काहीही निवडणार नाही, आणि कानी न निवडल्यामुळे ऊसाचं जे आहे तर फुटवा आपल्याला जोमदार पद्धतीने बघायला मिळतो। त्यानंतर आपल्याला जे आहे तर ऊसाची जाडी आपल्याला चांगली बघायला मिळते, आणि शेतकरी मित्रांनो, लागवडी करत असताना 3.5 ते 4 टन एकरी आपल्याला या ऊसाची लागण बेणे हे निवड करायला हवी। शेतकरी मित्रांनो, सांगायचा पर्पज एकच आहे, ज्या शेतकऱ्यांना ही व्हरायटी लावायची आहे तर कारखानदारीसाठी मी सांगेल याचं 2 नंबरचं ऑप्शन ठेवा, पण ज्या शेतकऱ्यांना रसवंतीसाठी ही जी व्हरायटी लावायची असेल, रसवंतीसाठी जर पैसे करायचे असतील तर ही व्हरायटी प्रत्येक शेतकऱ्यांनी एक वेळेस ट्राय करून बघायला हवी। शेतकरी मित्रांनो, सुरूला आणि जे आहे तर खोडव्याला 2 वेळेस ही व्हरायटी चांगली येते, तिरीला ही व्हरायटी जमत नाही। आता आपण बघत असाल हा प्लॉट पूर्ण हा 5 ते 7 एकरचा प्लॉट आहे, पूर्ण 3102 वन साईड आहे, आणि याच्या वरतूनही पूर्ण 3102 आहे। म्हणजे आता जर बघितलं क्षेत्र 2-2.5 एकरचं क्षेत्र आहे, तर टोटल 3102चं क्षेत्र आपल्याला बघायलाही मिळतं। शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करावं। धन्यवाद।